नमस्कार मंडळी. ही गोष्ट आहे अशी जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल. काही भावना आपण लपवतो पण विसरू शकत नाही, आणि ह्याच भावना या गोष्टीत पुन्हा जिवंत होणार आहेत. सकाळची कोवळी वेळ होती. आकाशात धुक्याचे सावट पसरले होते, त्यामुळे हवेत एक प्रकारचा गारवा जाणवत होता. मी दारात सडा रांगोळी काढून नुकतीच तुळशीला पाणी घालत होते. इतक्यात बाजूच्या ओट्यावरून एक गंभीर आवाज कानावर पडला. "काय सविता वहिनी, काय चाललंय? आज सण असूनही चेहऱ्यावर उत्साह दिसत नाहीये." गजाननरावांनी खांबाला टेकून विचारलं. मी त्यांच्याकडे पाहून ओढून ताणून हसले आणि म्हणाले, "हो भाऊजी, काही नाही हो, बस कामं उरकतीये. तुमची तयारी झाली का?" त्यावर ते सावधपणे म्हणाले, "हो, माझं सगळं झालं. पण सुहासदादा कुठे दिसले नाहीत सकाळी? आज कामावर गेले की काय?" मी साडीचा पदर नीट करत उत्तर दिलं, "ते आज पहाटेच मजुरीच्या पैशांच्या वसुलीसाठी शहरात गेले आहेत. तिकडे आज साहेबांची भेट होईल ना, कदाचित यायला रात्र होईल किंवा तिकडेच कोणाकडे थांबतील." गजाननरावांनी मान डोलावली आणि काही वेळ तिथेच शांत उभे राहिले. त्यांचा स्वभाव तसा वरवर चांगला होता. आमच्या मुलाच्या शिक्षणाबद्दल ते खूप आस्था दाखवायचे, त्यामुळे मला कधीच त्यांच्या मनातील खोट जाणवली नाही. आमचं गाव प्रगत नव्हतं आणि अगदी मागासलेलंही नव्हतं, पण तरीही लोकांच्या नजरा मात्र विषारी असायच्या. गजाननराव मात्र नेहमी मदतीला तयार असायचे. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा खोटा जिव्हाळा असायचा, जो मला आणि सुहासलाही सुरुवातीला भावला होता. त्यांनी माझ्या मुलासाठी खिशातून एक पेन काढलं आणि विचारलं, "कुठे आहे आपला छोटा विहान? परीक्षेची तयारी कशी सुरू आहे त्याची?" मी म्हटलं, "आहे सुरू. बिचारा रात्रंदिवस अभ्यास करतोय, पण यंदा शाळेची फी अजून थकली आहे." हे सांगताना गप्पा मारता मारता त्यांनी घराच्या भिंतीकडे पाहिलं आणि म्हणाले, "वहिनी, तुमची परिस्थिती मला ठाऊक आहे. दादांना सांगा, काळजी नको करायला. काही लागलं तर मला नक्की सांगा, नाहीतर मुलाचं वर्ष वाया जाईल." त्यांचं हे लक्ष देणं मला त्यावेळी खूप भावलं. मी मनाशी विचार केला की खरंच किती देवमाणूस आहे हा. आपल्या कुटुंबाची किती काळजी करतोय. सुहास कामाच्या ओढताणीत नेहमी घराबाहेर असायचे. कधीकधी 2-2 दिवस त्यांचा पत्ता नसायचा. अशावेळी घरात काही अडलं किंवा शाळेची नोटीस आली तर हे गजाननरावच समजुतीने वागायचे. परीक्षेचे दिवस जवळ आले की आमची धाकधूक वाढायची, कारण सुहासचा मजुरीचा धंदा मंदीत असायचा. तालुक्यात कामं कमी झाली की मालक पैसे लवकर द्यायचे नाहीत आणि जुनी देणी मात्र डोक्यावर असायची. घरात पैशांची चणचण असायची. पाहुणे रावळे किंवा लग्नकार्याला जावे लागले की त्यांनाही मानपान करावा लागायचा. मुलगा 10वीला असल्याने त्याचा क्लास, वस्त्या अशा अनेक जबाबदाऱ्या केवळ सुहासच्या खांद्यावर होत्या. मी या काळजीत असतानाच गजाननराव पुन्हा म्हणाले, "वहिनी, काही संकट आलं तर निसंकोचपणे सांगा. आपण शेजारी आहोत ते एकमेकांसाठीच." मी त्यांचे आभार मानले आणि ते आपल्या वाड्यात निघून गेले. सकाळ उलटली. मुलगा शाळेतून परतला. त्याचा चेहरा उतरलेला होता. मी विचारलं, "काय झालं रे?" तेव्हा त्याने सांगितलं की फी भरली नाही म्हणून शिक्षकांनी त्याला वर्गातून बाहेर काढलं. माझं काळीच तीळ तुटलं. घरात पाहिलं तर साठवलेले पैसे फारसे नव्हते. सुहासचा फोनही लागत नव्हता, कारण ते डोंगराळ भागात गेले होते जिथे मोबाईलला नेटवर्क नसायचं. रात्र होत आली तसा मुलाचा रडण्याचा आवाज वाढतच गेला. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. संपूर्ण गावात शांतता पसरली. मुलगा अपमानित होऊन कोपऱ्यात बसला होता. माझे हातपाय गळायला लागले. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो काहीच ऐकत नव्हता. अशा कठीण परिस्थितीत मी कोणाकडे मदत मागणार? सुहास घरी नव्हते, पैशांची काहीच सोय नव्हती आणि नेमकी तेव्हाच दारावर थाप पडली. मी साशंकतेने विचारलं, "कोण आहे?" बाहेरून आवाज आला, "वहिनी, मी गजानन." विहानच्या रडण्याचा आवाज आला आणि सुहासदादा दिसले नाहीत म्हणून आलो. "सगळं ठीक आहे ना?" मी घाईने दार उघडलं आणि रडत रडत त्यांना सांगितलं, "भाऊजी, मुलाची फी भरली नाही म्हणून त्याला शाळेत अपमानित केलं आणि सुहास घरी नाहीत. मला काहीच सुचत नाहीये." गजाननरावांनी लगेच पाकीट काढलं, आत आले आणि म्हणाले, "तुम्ही रडू नका. आधी शांत व्हा. मी फीची व्यवस्था करतो आणि उद्याच आपण शाळेत जाऊ." त्यांनी काही वेळातच खिशातून कोळ्या नोटा काढल्या आणि माझ्या हातात टेकवल्या. त्यांच्या त्या मदतीत मला देवदूत दिसला. पण हीच ती वेळ होती जिथून माझ्या आयुष्यात एका नव्या वादळाची नांदी होणार होती. कारण मदत दिल्यानंतर गजाननरावांच्या डोळ्यात मी एक हिडीस चमक पाहिली, जी याआधी कधीच दिसली नव्हती. घरात दिवा तेवत होता
आणि तो मिळमिळता प्रकाश खोलीत पसरला. गजाननराव दराजवळ उभे राहून माझ्याकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत काहीतरी पाशवी होतं, एक प्रकारची मालकी गाजवण्याची भावना. मी डोळे पुसले आणि मुलाला कवेत घेतलं. बघा वहिनी, पैसे आले, आता नका काळजी करू. ते हळूहळू माझ्याजवळ आले. मी त्यांचे आभार मानले. पण त्या रात्री त्यांच्या वागण्यातली पी अधिकची जवळीक मला अस्वस्थ करून गेली. त्यानंतर 2 दिवस सुहास घरी नव्हते. घरात अन्नाची भ्रांत होतीच, पण मनात माहेरची आठवण दाटून आली होती. माझ्या मोठ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. मला वाटलं या संकटातून 4 दिवस सुटका मिळेल आणि मन शांत होईल. मी सुहासला विचारलं, अहो, बहिणीच्या घरी लग्न आहे, जाऊया का आपण? पण सुहास नेहमीप्रमाणे त्रागा करत होते. सविता, धंदा ठप्प आहे, लोकांची उधारी वाढत चाललीये आणि तुला प्रवासाचे डोहाळे लागलेत. मी नाही येऊ शकत. तुला जायचं असेल तर तू जा, पण माझ्याकडे खर्चाला पैसे मागू नकोस. त्यांचे हे शब्द एखाद्या तलवारीसारखे काळजाला टोचले. इतर बायकांचे नवरे त्यांना सणासुदीला दागिने घेतात आणि मला साध्या कार्याला जायलाही संघर्ष करावा लागत होता. शेवटी साठवलेले थोडे पैसे घेऊन मी मुलासह माहेरी पोहोचले. पण माहेर आता पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. वडील म्हातारे झाले होते, आजारपणाने ग्रासले होते. माझा भाऊ आणि वहिनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसत. वहिनीचा चेहरा मला पाहताच कडू झाला. काय ग सविता, सासरचं घर एवढं मोठं आहे, मग इथे यायला वेळ कसा मिळाला? राहायला तर हरकत नाही, पण मुलाचं आणि तुझं खाणं पिणं म्हणजे आजच्या महागाईत परवडणारं नाही. तिचे हे बोल ऐकून माझं काळीज फाटलं. मी तिथे राहून घरचं सगळं काम करायचे, भांडी घासायचे, वडिलांना भरवायचे, तरीही वहिनीचे टोमणे थांबत नसत. मला जाणवलं की गरीब मुलीला सासर काय आणि माहेर काय, कुठेच मान नसतो. शेवटी 2 दिवसातच मी अपमान सोसून परत आले. गावी परतल्यावर परिस्थिती अधिकच बिकट झाली. पाऊस जोरात सुरू झाला आणि सुहासचे काम पूर्णपणे थांबले. घरात धान्याचे वांदे झाले. त्यात भर म्हणून गावातील पतपेढीचा निरोप आला की कर्जाचा हप्ता भरायचा आहे. सुहास चिडचिड करायचे आणि त्याचं खापर माझ्यावर फुटायचं. तुझ्या माहेरच्यांनी काय दिलं तुला? उलट तूच तिथे जाऊन खर्च करून आलीस, अशा शब्दात ते मला टोचून बोलायचे. आमची रोज भांडणं व्हायची. इतर आनंदी बायकांकडे पाहून मला वाटायचं की माझं नशीबच असं का. एक दिवस दुपारी मुलगा शाळेतून आला. तो रडतच. त्याला मास्तर पुन्हा ओरडले होते. फीची दुसरी पावती हवी होती. सुहास मजुरीसाठी दुसऱ्या गावी गेले होते. माझ्याकडे आता देण्यासाठी 1 रुपयाही शिल्लक नव्हता. मी मुलाचे डोळे पुसले, पण त्याच्या मनातील भीती जात नव्हती. रात्र होत आली आणि त्याला काळजीने ताप भरला. मी हतबल होऊन अंगणात उभी राहून रडत होते. इतक्यात गजाननराव तिथे आले. काय झालं वहिनी, तुम्ही अशा का रडताय? त्यांनी विचारलं. मी हुंदकातेच सगळं सांगितलं. भाऊजी, सुहास घरी नाहीत, हातात दमडी नाही आणि मास्टर पुन्हा मुलाला शाळेतून काढतील म्हणतायत. काय करू, काही सुचत नाहीये. गजाननरावांच्या चेहऱ्यावर एक क्षण सहानुभूती दिसली. ते म्हणाले, वहिनी, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. आत्ताच्या आत्ता मुलाची पूर्ण फी भरावी लागेल. मी माझी सोय करतो. त्यांनी विहानला समजावलं आणि शांत केलं. आम्ही शाळेत जाऊन फीची चौकशी केली. मास्तर म्हणाले की 6,000 रुपये दंड धरून भरावे लागतील. माझं डोकं सुन्न झालं. तेव्हा गजाननरावांनी पाकिटातून नोटा काढल्या आणि मास्तरांच्या हातात पैसे दिले. मला खूप संकोच वाटला. मी म्हणाले, भाऊजी, हे पैसे मी कसे फेडणार? त्यांनी माझ्या डोळ्यात विखारी नजर टाकली आणि हळूच म्हणाले, वहिनी, पैसे आज आहेत, उद्या नाहीत. तुम्ही मला परक मानू नका, पण एक विनंती आहे, ही पैशांची गोष्ट कोणाला कळू देऊ नका. तुम्हाला तर माहितीये, गावातील लोक किती काड्या लावणारे आहेत. उगाच लोकांत चर्चा होईल. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि हो म्हणाले. 2 दिवस मुलगा शाळेत नीट गेला. गजाननरावांनी सगळी सोय केली. मुलगा आनंदी होऊन घरी आला. सुहास परत आल्यावर त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी फक्त मान डोलावली. पण गजाननचे पैसे परत करण्याबद्दल काहीच बोलले नाहीत. आमचा संसार पुन्हा रुळावर येत होता. पण आता गजाननरावांचं आमच्या घरी येणं जाणं खूप वाढलं होतं. ते कधीही कुठल्याही वेळी घरात घुसायचे. मी त्यांना उपकाराखाली दबल्यामुळे काही बोलू शकत नव्हते. एके दिवशी दुपारी मी स्वयंपाकघरात काम करत होते. उन्हाचा कडाका वाढला होता. मी माझ्या माहेरून आणलेली एक जुनी गुलाबी साडी नेसली होती. आरशात पाहताना मला स्वतःलाही वाटलं की मी आज बरी दिसतेय. इतक्यात मागून सावली पडली. वळून पाहिलं तर गजाननराव दारात उभे होते. त्यांच्या डोळ्यात आज काहीतरी वेगळीच आग होती. ते हसले आणि म्हणाले, वहिनी, आज खूपच सुंदर साडी नेसलीये तुम्ही. खरंच खूपच खुलून दिसतंय हे रूप.
मी पदर सावरला आणि थोडे मागे सरकले. आभार भाऊजी. सहजच नेसली होती आज. चहा घेणार का तुम्ही? मी विषय बदलवण्याचा प्रयत्न केला. ते घराच्या आत पाऊल टाकत म्हणाले, चहा नको वहिनी. आज फक्त तुम्हाला पाहत राहावंसं वाटतंय. सुहासदादांना तुमची किंमत नसेल, पण मला तुमची किती काळजी आहे हे तुम्हाला माहीतच आहे. मी अस्वस्थ होऊन म्हणाले, भाऊजी, हे काय बोलताय तुम्ही? सुहासला कामाचा ताण असतो म्हणून ते चिडतात, पण ते माझे पती आहेत. गजाननराव अजून माझ्याजवळ आले. इतके जवळ की मला त्यांच्या श्वासाचा उष्णपणा जाणवला. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. मुलगा अभ्यासाला गेला होता आणि घरात आम्ही दोघेच होतो. ते हळू आवाजात म्हणाले, वहिनी, मी तुमच्यासाठी इतकं काही केलं. 6,000 रुपये दिले. शाळेत सन्मान मिळवून दिला. तुम्हाला नाही वाटत का की मलाही काहीतरी परतावा मिळावा? माझ्या अंगावर काटा आला. मी थरथरत्या स्वरात विचारलं, भाऊजी, काय म्हणायचंय तुम्हाला? कसला परतावा? गजाननरावांच्या त्या प्रश्नाने माझ्या काळजात धडकी भरली. कसला परतावा हे माझे शब्द हवेत विरतात न विरतातच तोच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले आणि एका सज्जन शेजाऱ्याचा बुरखा फाटून त्यामागचा वासनांध चेहरा समोर आला. त्यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता खिशातून एक सोन्याची नथ काढली आणि ती माझ्या डोळ्यासमोर धरली. हे बघा वहिनी, मी कालच ही नवी नथ घेतलीये. किती छान आहे ना? त्यांनी विचारलं, पण त्यांचे लक्ष नथीपेक्षा माझ्या चेहऱ्यावरच्या अस्वस्थतेवर जास्त होते. मी थरथरत्या हाताने ती नथ पाहिली आणि केवळ औपचारिकतेने हो, खूप छान आहे, असे म्हणाले. पण ते तिथेच थांबले नाहीत. त्यांनी ती नथ माझ्या तळहातावर दाबली आणि म्हणाले, वहिनी, ही तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीच ठेवून घ्या ना. तुमच्यासाठीच तर मी ही घेतलीये, असे समजा. मी दचकून ती नथ परत करू लागले आणि म्हणाले की मला याची काहीच गरज नाही. पण ते हसत राहिले आणि अचानक म्हणाले, बरं नथ नको तर नको, पण आज तुम्ही या गुलाबी साडीत खूप लोभस दिसत आहात. एक आठवण म्हणून आपण एक जवळून बोलूया का? मी नको म्हणत असतानाच त्यांनी हात माझ्या समोर धरला आणि मी काही समजायच्या आत ते अगदी माझ्या खेटून उभे राहिले. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आपला डावा हात माझ्या कमरेवर ठेवला आणि अत्यंत जवळून एक बोलण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी त्यांच्या स्पर्शातली ती अशुद्धता मला जाणवली, पण उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली मी काहीच बोलू शकले नाही. त्यांनी तो आपला अधिकार मला दाखवला आणि मी मग तुमची काय इज्जत राहील याचा विचार करा. या ब्लॅकमेलिंगनी मी पूर्णपणे खचले. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या माणसाला मी आपला पाठीराखा मानलं, ज्याने माझ्या मुलाचं वर्ष वाचवलं, तोच माणूस आज माझ्या चारित्र्यावर उठला होता. त्यांनी मला धमकावले की जर मी त्यांची इच्छा पूर्ण केली नाही तर ते माझे जीवन उद्ध्वस्त करतील. मी त्यांच्या पाया पडू लागले, रडू लागले, पण त्यांच्या मनाला पाझर फुटला नाही. ते म्हणाले की त्यांना जे हवं आहे ते त्यांना मिळायलाच हवं. त्या रात्री मला झोप लागली नाही. सतत तो अपमान, ती चिठ्ठी आणि गजाननचे ते भयानक शब्द माझ्या डोक्यात फिरत होते. मला जाणवलं की मी एका अशा जाळ्यात अडकले आहे जिथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. पण त्याच वेळी माझ्या मनात संतापाची एक ठिणगी पडली. मला समजलं की रडून काही होणार नाही. मला या संकटाचा सामना करावाच लागेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा गजानन पुन्हा त्याच हेतूने माझ्या घरात शिरले आणि मला जवळ येण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा मी मनाशी एक धाडसी निर्णय घेतला होता. मी त्यांना गोड बोलण्याचं नाटक केले आणि म्हटले, भाऊजी, नका ना इतकी घाई करू. आधी मला ती चिठ्ठी तर नीट वाचू द्या, जी तुम्ही लिहिली आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी ती कागदाची पुडी बाहेर काढली आणि ती माझ्या हातात दिली. चिठ्ठी वाचण्याच्या बहाण्याने मी ती हातात घेतली आणि विजेच्या वेगाने घराच्या चुलीजवळ धावले. ते माझ्या मागे धावले, पण मी ती चिठ्ठी पेटत्या चुलीत झोकून दिली. एकदा, दोनदा, तीनदा. जोपर्यंत त्या कागदाची राख झाली नाही तोपर्यंत मी ती जाळत राहिले आणि शेवटी ती राख पायाखाली चिरडून टाकली. गजाननराव स्तब्ध होऊन पाहत राहिले. त्यांच्या हातातील सर्वात मोठे हत्यार मी नष्ट केले होते. आता त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. मी त्यांच्याकडे पाहून गरजले, आता बोला भाऊजी, आता काय दाखवणार लोकांना? माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालते व्हा, नाहीतर मी आरडाओरडा करून सगळ्या गावाला जमा करेन आणि सांगेल की तुम्ही माझ्याशी गैरवर्तन करत होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांना आपली चूक उमजली होती आणि माझ्या या रौद्र रूपाची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. गजाननराव माझ्या त्या आक्रमक रूपाने पूर्णपणे हादरले होते.
ज्या सवितेला ते आत्तापर्यंत अबला आणि घाबरलेली समजत होते, तिने असा पवित्रा घेतला होता की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आता निघा माझ्या घरातून, मी पुन्हा एकदा जोराने ओरडले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची ती वासनांध मस्ती पार उतरली होती आणि तिथे आता पकडले जाण्याची भीती स्पष्ट दिसत होती. ते काहीही न बोलता, चप्पल न घालताच दबक्या पावलांनी आपल्या घराच्या दिशेने पळून गेले. पण ते गेल्यानंतर माझ्या शरीरातील त्राणच निघून गेल्यासारखे झाले. मी तिथेच उंबरठ्यावर कोसळले आणि ओक्साबोक्शी रडू लागले. मनात अनेक विचारांचं काहूर माजले होते. मी पुरावा तर नष्ट केला होता, पण त्यांच्या उपकाराचं ओझं अजूनही माझ्या मानेवर होते. ते 6,000 रुपये. जोपर्यंत ते पैसे मी त्यांच्या तोंडावर फेकत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नव्हती. मला भीती वाटत होती की जर त्यांना पुन्हा राग आला तर ते काहीतरी नवीन कट रचतील किंवा माझ्या नवऱ्याला उलटसुलट सांगून आमचा संसार मोडतील. सुहास घरी येण्याआधी मला हे पैशांचे प्रकरण संपवायचे होते. मी कपाटाकडे वळले आणि थरथरत्या हाताने ते लहानसे लाकडी पेटीचे कुलूप उघडले. त्यात माझे सोन्याचे दागिने ठेवलेले होते, जे माझ्या लग्नात आईवडिलांनी खूप कष्ट करून मला दिले होते. ते झुमके माझ्यासाठी केवळ दागिना नव्हता, तर ते माझ्या माहेरची आठवण आणि माझ्या संकटातली शेवटची शिदोरी होती. पण आज माझ्या इज्जतीपेक्षा आणि संसारापेक्षा काहीही मोठे नव्हते. मी ते झुमके हातात घेतले, डोळे पुसले आणि मुलाला शेजारच्या एका म्हाताऱ्या आजींकडे खेळायला सोडून तडक तालुक्याच्या बाजारात सोनाराच्या दुकानात गेले. सोनाराने ते झुमके पारखले आणि त्याचे वजन केले. जेव्हा त्याने मला त्या झुमक्यांची किंमत सांगितली, तेव्हा माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. पण मी मनावर दगड ठेवला आणि ते मोडले. हातात आलेल्या नोटांच्या बंडलकडे पाहून मला वाटले की आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी किंमत मोजत आहे. पण हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गरजेचे होते. घरी परतल्यावर मी थेट गजाननरावांच्या घराबाहेर गेले. ते त्यांच्या पडवीत बसलेले होते. मला पाहताच ते सावध झाले. मी त्यांच्यासमोर गेले आणि पदराखाली लपवलेले ते 6,000 रुपये त्यांच्या पुढ्यात असलेल्या टेबलावर जोराने आपटले. हे घ्या तुमचे पैसे. आजपासून तुमचा आणि माझा कोणताही संबंध नाही. लक्षात ठेवा, यापुढे जर तुम्ही माझ्या वाटेला आलात किंवा माझ्या घराकडे वाकड्या नजरेने पाहिलेत, तर तुमच्या जाळलेल्या चिठ्ठीपेक्षाही वाईट अवस्था तुमची करेन. मी शांत पण करड्या आवाजात बोलले. गजाननने पैशांकडे पाहिले आणि मग माझ्याकडे. त्याच्याकडे आता बोलण्यासाठी शब्द उरले नव्हते. मी तिथून निघाले आणि घरी आले, पण मनातली अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. 2 दिवस मी कोणाशीच नीट बोलले नाही. जेव्हा सुहास घरी आले, तेव्हा त्यांना पाहून मला रडू कोसळले. त्यांनी विचारले, काय झालं सविता, तू रडते काय आहेस? कोणी काही बोललं का? पण मी त्यांना त्यावेळी काहीच सांगू शकले नाही. मी फक्त एवढेच म्हणाले की तुम्ही इतके दिवस गावाला जात जाऊ नका, मला इथे एकटे वाटतं. काही महिने उलटले. मुलाची परीक्षा आता संपली होती आणि तो आनंदाने निकालाची वाट पाहत होता. पण माझ्या मनात तो प्रसंग एखाद्या जखमेसारखा ताजा होता. गजाननने त्यानंतर कधीच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तो मला पाहताच नजर चोरून निघून जायचा. पण आमच्या घरात आर्थिक परिस्थिती अजूनही बेताचीच होती. एके दिवशी आम्ही दोघे, मी आणि सुहास, घराच्या अंगणात बसलो होतो. आकाश निरभ्र होते आणि थंड हवा सुटली होती. सुहास खूप शांत होते. मला वाटलं की हीच ती वेळ आहे. आता लपवून काहीच अर्थ नव्हता. कारण आमचे नाते जर विश्वासावर टिकायचे असेल, तर त्यांच्यापासून हे सत्य लपवणं चुकीचे होते. मी दीर्घ श्वास घेतला आणि सुहासचा हात हातात घेतला. अहो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. खूप दिवसांपासून हे ओझं मनात घेऊन मी जगतीये. असे म्हणत मी त्या रात्रीपासून ते झुमके मोडण्यापर्यंतचा सगळा घटनाक्रम, गजाननची ती घृणास्पद वागणूक आणि माझी हतबलता, सर्व काही एका दमात सांगून टाकले. सुहासचे हात रागाने थरथरायला लागले. त्यांचे डोळे लाल झाले आणि त्यांनी रागाने मुठी आवळल्या. ते ताडकन उभे राहिले आणि ओरडले, त्या गजाननची इतकी हिंमत! मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्याचा थोबाड फोडतो आणि त्याला गावासमोर नागवं करतो. सुहास वेड्यासारखे पायऱ्यांकडे धावले आणि मी त्यांना अडवण्यासाठी त्यांच्या पायाला घट्ट मिठी मारली. सुहासींचा तो रौद्र अवतार आणि त्यांच्या डोळ्यातील अंगार पाहून मी पुरती हादरले होते. नको अहो, थांबा, आता तिथे जाऊन काहीच साध्य होणार नाही.
मी त्यांच्या पायांना बिलगून रडत रडत विनवणी करत होते, पण त्यांचा राग अनावर झाला होता. शेवटी मी त्यांना कसंबासं शांत केलं आणि ओट्यावर खाली बसवलं. त्यांचे थरथरणारे हात माझ्या हातात घेत मी म्हणाले, अहो, जर आज तुम्ही जाऊन त्याच्याशी भांडलात तर ही गोष्ट अख्ख्या गावाला कळेल आणि विनाकारण माझ्या चारित्र्याची चर्चा चौकात होईल. मला जे करायचं होतं ते मी धाडसाने केलंय. त्याचे पैसे देऊन आणि त्याचा पुरावा नष्ट करून मी त्याला त्याच्या लायकीत ठेवलंय. आता फक्त मला तुमची साथ हवी आहे. सुहास यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात रागाऐवजी आता पश्चाताप आणि माया दाटून आली होती. त्यांनी मला जवळ घेतलं आणि म्हणाले, सविता, मला माफ कर. मी कामाच्या नादात तुला आणि मुलाला इथे एकटं सोडलं. तुला इतका मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला आणि मी मात्र लांब शहरात फिरत होतो. जर मी आर्थिक ओढताण कमी करू शकलो असतो तर तुला त्या नीच माणसाकडे मदतीसाठी हात पसरावा लागला नसता. त्या रात्री आमचं नातं एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं. आम्हाला उमजलं की पती-पत्नीच्या नात्यात संवाद किती महत्त्वाचा असतो. जर मी ही गोष्ट आधीच सांगितली असती किंवा त्यांनी मला समजून घेतलं असतं तर हा प्रसंग इतका ओढवला नसता. नातेवाईक तर केवळ नावापुरते असतात. संकटात कुणीही धावून येत नाही, उलट आपल्या पडत्या काळाची मजा पाहतात. हे आम्हाला कळून चुकलं होतं. आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला की आता या गावात राहायचं नाही, जिथे आमच्या विश्वासाचा घात झाला. आम्ही काही दिवसातच आपली जुनी जमावजमव केली आणि तालुक्याच्या ठिकाणी छोटंसं घर भाड्याने घेऊन तिकडे राहायला गेलो. तिथून सुहासचा मजुरीचा धंदाही चांगला चालू लागला आणि मी सुद्धा त्यांना कामात हातभार लावू लागले, जेणेकरून पुन्हा कधी कोणाकडून उधार पैसे घेण्याची वेळ येऊ नये. या अनुभवाने मला खूप काही शिकवलं. कधीही कोणत्याही अनोळखी किंवा बाहेरील व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नका, मग तो कितीही मदत करणारा का असेना. संकटाच्या काळात दिलेली मदत ही कधीकधी फसवणुकीचे जाळे असू शकते. आपल्या कुटुंबातील सदस्यांशी, विशेषतः पतीशी, प्रत्येक गोष्ट शेअर करा, कारण तेच तुमचे खरे आधारस्तंभ असतात. आज आम्ही सुखात आहोत, पण त्या प्रसंगाने दिलेली शिकवण मी कधीच विसरणार नाही. समाजात गजाननसारखे अनेक चेहरे मुखवटे घालून वावरतात. अशा लोकांपासून सावध राहणं आणि वेळेवर धाडस दाखवणं हेच एका स्त्रीचं खरे सामर्थ्य आहे. हे सांगत मी माझी ही कथा इथेच थांबवते. ही होती आजची गोष्ट. आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल. जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.